वाल्मिक कराड फरार असताना 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरीच्या आश्रमात होता असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय। पोलिसांनी सीसीटीव्ही पाहून सुद्धा ही गोष्ट का लपवली असा सवाल सुद्धा तृप्ती देसाईंनी केलेला आहे। पाहूया। जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे, त्यांच्याच आश्रमात वाल्मिक कराड लपतो कसा काय? आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते का लपवलं जातं? सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडवरून दिंडोरीतलं हेच स्वामी समर्थ आश्रम आता चांगलं चर्चेत आलंय। 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच आश्रमात आश्रयाला होते असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंचा आहे। पोलीस इथं येऊनही गेले, सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड दिसले, मग माहिती का लपवली असा सवाल तृप्ती देसाई यांनी केलाय। जे सांगतात की गृहमंत्री आमच्या जवळ आहे, त्यांच्याच आश्रमात वाल्मिक कराड लपतो कसा काय? आणि तो लपल्यावर पोलीस जेव्हा जानेवारीत जातात, सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तो दिसत असेल तर ते का लपवलं जातं? याचा तपास सुद्धा एसआयटीने केला पाहिजे। मग सरकारी यंत्रणा, आतापर्यंत आम्हाला वाटत होतं सरकारी यंत्रणा 100% चांगलं काम करते। जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात, अनेक जण येतात। आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही, आलेल्या सगळ्या लोकांना येतात, दर्शन घेतात, जातात। आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पण दिले, त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआयपी ट्रीटमेंट याचं काही तसं कुठेही याचा संबंध नाही किंवा तसं कुठलंही झालेलं नाही। दत्त जयंतीच्या काळात अनेक जण येतात, वाल्मिक कराड देखील आला, कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही असं आश्रमाचे प्रतिनिधी आबासाहेब मोरेंनी म्हटलंय। तर वाल्मिक कराडला आश्रय देणाऱ्या आश्रमाचे अण्णासाहेब मोरे यांना देखील सहआरोपी करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। आश्रमाच्या आबासाहेब मोरेंनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत। 15 डिसेंबरला कोण होतं ते त्यांनी तपासावं आणि या आश्रमामध्ये ज्यांनी आश्रय दिला, मग ते अण्णासाहेब मोरे असतील किंवा त्यांचे कोणी जे कोणी त्यांच्या टीमचे सदस्य असतील, त्यांना वाल्मिक कराड बरोबर सहआरोपी करावं। आता ते काय शनिदेवानं त्यांनी सोडलं तर आम्ही तर माणसं आहे, तर विषय काय आहे, विषय असं आरोप करणं हे तसं याला आम्ही या आरोपांचं 100% आम्ही खंडन करतो। आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आता ते त्यांचा काय हेतू असं ते आम्हाला सांगता येत नाही। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या 9 डिसेंबरला झाली, त्यानंतर 11 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला। तेव्हापासून वाल्मिक कराडचा शोध सुरू होता। आधी कराडवर हत्येला कारणीभूत असणाऱ्या पवनचक्की प्रकल्पातील खंडणीचा गुन्हा दाखल होता, पण वाल्मिक कराड फरार होता। 31 डिसेंबरला पुण्यातील सीआयडी कार्यालयात त्यानं सरेंडर केलं। मात्र तत्पूर्वी कराड फरार राहत ठिकठिकाणी फिरला। त्यात 2 दिवस म्हणजे 15 आणि 16 डिसेंबरला तो दिंडोरीच्या स्वामी समर्थ आश्रमात राहिला। 100% जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही। तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो। त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे। मी एवढं निश्चितपणे आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही। तृप्ती देसाई यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातलं स्वामी समर्थ केंद्र सध्या राज्यभरात चर्चेत आलेलं आहे। याच स्वामी समर्थ केंद्रामध्ये 15 आणि 16 तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघं दर्शनासाठी आले। इथे आल्यानंतर त्यांना इथले गुरुमौली अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या इतर सदस्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देत 2 दिवस त्यांची या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली, अशा पद्धतीचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। तपास यंत्रणांकडे या संपूर्ण परिसराचं सीसीटीव्ही फुटेज देखील आपण दिलं असल्याचं अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव आबासाहेब मोरे यांनी सांगितलेलं आहे। हेच ते पत्र जे तपास यंत्रणांच्या माध्यमातून या एकूणच केंद्राला देण्यात आलं होतं, ज्यामध्ये 15 आणि 16 तारखेचं फुटेज आपल्याला मिळावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। तृप्ती देसाई यांनी केलेल्या या सगळ्या ज्या आरोप आहेत त्या आरोपांना व्यवस्थापकांनी आणि इथल्या प्रवक्त्यांनी फेटाळून लावलेलं आहे। इकडे वाल्मिक कराडच्या समर्थनात केज तालुक्यातल्या नावळी गावात एक अपंग व्यक्ती पाण्याच्या टाकीवर चढला। जवळपास 6 तास हा व्यक्ती पाण्याच्या टाकीवर होता।
या व्यक्तीला गावकऱ्यांनी खाली उतरण्याची विनंती केली. कुटुंबियांनी देखील खाली उतरण्याचं आवाहन केलं. अखेर तहसीलदार राजेश गिड्डे हे आंदोलनस्थळी आले आणि त्यानंतर हा व्यक्ती खाली उतरला. काही नका गुन्हे लादायचे, काही कारण नसताना गुन्हे कम लादतात तुम्ही. अण्णा गुन्हे का लादतात, काही कारण नस काय कारण द्यात. जे त्यांना वाटतं आम्ही टाकीवर चढणार, आम्ही बी चढणार ना, आमच्यात बी ताकद आहे ना. त्याला ते म्हणतात आम्ही टाकीवर चढून हे उडी टाकणार. आम्ही काय कुठं आम्ही उभीशीत ना, आम्हाला चढायचा अधिकार आहे ना. पण ते असं म्हणतात की आम्हाला न्याय द्या, संतोष देशमुखचा खून झालाय. खून झाला, ज्याला खून केला ज्याचं नाव आहे त्याला कारवाई करा ना तुम्ही. अण्णाचं कुठं नाव आहे? वाल्मिक कराडच हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याच्यावर हत्येचाही गुन्हा दाखल झाला. सध्या तो CID कोठडीत आहे. मात्र कराडच्या समर्थनात महिला असो की मग पुरुष हे रस्त्यावर आणि पाण्याच्या टाकीवर देखील आंदोलन करतायत. दिंडोरीहून चंदन पूजाधिकारीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.